सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। कळमेश्वर येथील JSW स्टील कंपनीत फ्लोकलिफ्ट अपघातात कामगाराचा मृत्यू, कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप। कळमेश्वर येथील JSW स्टील कोटेड प्रोडक्ट्स कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा फोर्कलिफ्ट अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। हा अपघात 27 फेब्रुवारी 2025 रोजी घडला। मृत कामगार विनोद कुमार सत्यनारायण राम, वय 57 वर्ष, राहणार JSW कॉलनी, हे कायमस्वरूपी कर्मचारी होता, तर फॉर्कलिफ्ट चालवणारा व्यक्ती कंत्राटी मजूर असल्याची माहिती मिळत आहे। या घटनेमुळे कामगार सुरक्षेच्या नियमांकडे कंपनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे। अपघातानंतर कंपनी व्यवस्थापनाने माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे। कंपनीकडून सुरक्षा नियम पाळले जात नाही। अपघातानंतरही व्यवस्थापन कामगारांना घटनास्थळी जाण्यास मनाई करत आहे, असे कामगार संघटनेच्या नेत्याने सांगितले। या प्रकरणी कामगार आयुक्त, पोलीस आणि प्रशासन चौकशी करून संबंधित दोषींवर IPC कलम 304A गैर इरादतन मनुष्यवध अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। अपघातानंतर पत्रकारांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कंपनीने त्यांना प्रवेश नाकारला। त्यामुळे कंपनी पुरावे नष्ट करत आहे का, माहिती लपवत आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। कामगार हक्क संघटनांनी मृत कामगाराच्या कुटुंबियांना उचित भरपाई आणि सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी केली आहे। तसेच फॅक्टरीज ऍक्ट 1948 आणि वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 अंतर्गत कंपनीवर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे। या घटनेनंतर प्राथमिक तपास PSI मनोज टिपले, पोलीस अंमलदार हितेंद्र चौधरी यांनी केला असून पुढील तपास कळमेश्वर पोलीस निरीक्षक मनोजी काळबांडे साहेब करीत आहे। दोषींवर कडक कारवाई केली जाईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कंपनी व्यवस्थापनाने या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमेसह अजय हिवराळे।